राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार शेखरजी निकम आपल्यासोबत आहेत। निकम साहेब, विधानसभा निवडणुका समोर येत आहेत, तुमच्या घरी पण बाप्पा विराजमान झालेले आहेत। काय नेमकं यावेळेला सुद्धा चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीचा दावा कायम असणार आहे? सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांना गणेशाच्या मनापासून शुभेच्छा देतो। गणेश उत्सव म्हणजे आपल्या कोकणवासियांसाठी एक पर्वणी आहे आणि ती काही राजकीय त्या गणपतीकडे मागावं असं काही नाही। आपण लोकांचं आरोग्य, समता, सर्वांशी बंधुभावाने वागणं आणि सर्व लोकांना चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावावा हीच प्रार्थना मी नेहमी गणरायाशी चरणी करत असतो आणि तीच यावेळी देखील केलेली आहे। चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आहे, राष्ट्रवादीचा दावा कायम असेल? 100% राष्ट्रवादीचा दावा असणारच आहे, कारण रनिंग आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये आहे। परंतु महायुती जो काय निर्णय देईल तो आमचे सर्व कार्यकर्ते मान्य निश्चितपणे करतील, त्यामुळे हा निर्णय वरिष्ठ पातळीवर जो होईल त्याला आमची मान्यता असते। काल अजित पवार बारामतीमध्ये बोलताना भावूक झालेले होते। वेगळा आमदार बारामतीला मिळाला तर नेमका फरक कळेल अजित पवारांमध्ये आणि नवीन आमदारामध्ये, असं ते म्हणाले। कदाचित या ठिकाणी निवडणूक लढवायची की नाही असा प्रश्न अजित पवारांच्या मनामध्ये आहे, काय वाटतं तुम्हाला? अजितदादांच्या मनात काय सांगण्या एवढा मी निश्चितपणे मोठा नाही, कारण ते वरिष्ठ लेवलचा विषय आहे। परंतु अजितदादांनी बारामती नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाचं खूप मोठं काम दादांनी बारामतीत तर केलंच आहे, परंतु उर्वरित मतदारसंघात आमच्यासारख्या देखील जणांच्या मतदारसंघात दादांनी च्या माध्यमातून प्रचंड काम झाले। दादा बोलत असताना तुम्ही शब्दशः जाऊ नका, दादांनी लोकांना एवढंच सांगितले की एवढं झटून एवढं दिवस रात्र काम करत असताना त्यांना प्रतिसाद मिळाला नसेल लोकसभेला, त्याच्यातून उपरोधिक कदाचित ते विधान असेल, त्याचा अर्थ दादा लढवणार नाहीत असा निश्चितपणे नाही। दादा शेवटी आमचं नेतृत्व करतात आणि दादांवर विश्वास ठेवून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत, त्यामुळे दादांनी ही निवडणूक लढवलीच पाहिजे या मताचा, वैयक्तिक मताचा मी आहे। कुटुंबात फूट पाडू नका, मी चूक केली असं दादांचं म्हणणं होतं। तुम्ही मागच्या वेळी म्हणाला होता की कदाचित शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र येऊ शकतात। हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मी देणं खरोखर योग्य वाटत नाही। पण तुम्हाला एवढंच माहिती आहे की पवार फॅमिली कायम एक राहील, पुढेही एक राहील आणि पवार फॅमिली ही खूप मोठी फॅमिली आहे, त्यामुळे त्यांच्यात कधी वितुष्ट येणार नाही आणि ते येऊ नये हेच ईश्वरचरणी किंवा गणपतीच्या चरणी मी प्रार्थना करेन। नक्कीच। हे होते आमदार शेखरजी निकम सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।